आणि आता आपण करतोय डोसा रॅप. डोसा रॅप. बर, काय करायचं आता? प्रथम आपण भाजी बनवून घेऊया त्याची. पण तेल गरम होईपर्यंत मला सांगा, तुम्ही पुण्यात राहिलात, तुम्ही दिल्लीत राहिलात, तुम्ही मुंबईतही राहिलात, बरोबर. तिन्हीकडचं ट्रॅफिक पासून ते अगदी खाद्य परंपरा सगळ्यात टोकाचे आहेत. कारण दिल्ली म्हणजे खूप खवय्ये आहेत, तिकडे खाऊ गलीच आहेत. मुंबईत सगळं मिक्सर आहे, कारण इकडे काय नाहीये, मुंबईत सगळंच मिळतं. आणि पुण्यात जरा बरोबर. तर तुम्हाला काय जास्त जवळचं वाटलं? मला ऑफकोर्स पुण्याच आवडतं, कारण माझं माहेरी पुण्याचंच आहे. बरं. पण दिल्ली पण मला खूप आवडलं. काय तिकडे तुम्हाला नवीन नवीन खायला मिळालं? दिल्लीला म्हणजे मी खूप पदार्थ शिकले तिकडे, म्हणजे पराठ्यांचे वेगवेगळे प्रकार. बरोबर. खूप शिकले तिकडे. बरोबर, कारण तिकडे पंजाबी पण लोक खूप राहतात. आणि आमची पर्टिक्युलरली आमची कॉलनी होती ती कॉस्मोपॉलिटन होती, त्यामुळे सगळे लोक होते तिथे. बर, त्याच्यामुळे वेगवेगळे पदार्थ तुम्हाला तिथे शिकायला मिळाले. दिल्लीत पण एक खाऊ गली आहे, तिथे तुम्ही गेला नाहीत का कधी? पराठा गल्लीत गेली आहे. बरं, खूप प्रकारचे पराठे होते. पराठे मला न्या ना कधीतरी, सगळ्या दुकानांमध्ये जाईन मी आणि एक एक पराठा खाईन. स्वप्नच आहे जवळजवळ माझं, आहे ना? तेल गरम झालेलं आहे. काय करायचं पुढे? कांदा. कांदा. कांदा आपला परतून झालाय. पुढे काय लागणार आहे? आता या तिन्ही प्रकारच्या शिमला मिर्च आणि त्याच्यामध्ये कॉर्न्स आहेत. स्वीट कॉर्न्स आहे. किती लागणार आहे? पूर्ण घाला ते. हे परतून घ्यायचं. बरं, आता मला एक सांगा, एरवी आपण जेव्हा ह्या ज्या मिक्स शिमला मिरच्या आहेत त्या वापरतो भातामध्ये किंवा कुठल्या मिक्सरमध्ये, तेव्हा त्या जरा कच्च्या ठेवतो. याच्यातही कच्चेच ठेवायचे, जास्त हे नाही करायचे. पण मग त्या डोशाच्या आत चांगलं लागतील? हो, चांगलं लागतं. क्रंच येतो म्हणजे. बरं. असं खाताना असं एकदम हे नाही, गुळगुळीत बरी नाही वाटत. बरोबर, कारण बटाटा आपण पूर्ण शिजवून घेतो ना. हा, ठीक. पुढे काय लागणार आहे आपल्याला? मिरपूड. मिरपूड किती लागेल? 2 चमचे बस. बस. तसा चव असलेला एकमेव पदार्थ आपण वापरतो तो मिरपूड. तिखट नाही, कुठला मसाला नाही, काही नाही, काही नाही. कारण कांदा, कॉर्न आणि शिमला मिरची यांना काही अशी वेगळी चव नसते. मीठ आणि मिरपूड हे दोनच पदार्थ आहेत ज्यांची आपल्याला वेगळी चव याच्यामध्ये ऍड करायची. ठीक. पुढे काय? मीठ चवीला. भाजी आता आपली ऑलमोस्ट तयार झाली. काय लागणार आहे अजून त्याच्यात? बस काही नाही, आता डोसा बनवून. आणि हे माझ्या ते नंतर चीज घालायचं त्याच्यात. नंतर आहे होय. ठीक आहे, म्हणजे आपली भाजी तयार झालेली आहे डोसा रॅप साठी लागणारी. आता आपण ही भाजी अशीच ठेवूयात आणि डोसा करायच्या कृतीकडे बोलूया. डोसा रॅप साठी लागणारी ही भाजी आपली तयार आहे आणि बॅटर तर ऑलरेडी तयारच आहे. काय करायचं पुढे? आता तेल घालायचं थोडंसं. बरं. चिमूटभर मीठ टाकायचं. बरं. आणि ढवळून घ्यायचं. हा, ठीक. आणि मग आपण जसं नॉर्मल डोसा नेहमी घालतो तसंच पॅन वरती घालायचं. हा. डोसा आपण त्या पॅन वरती घातला. पुढे काय करायचंय? आता होऊ द्यायचा तो. बरं. आणि मग नंतर ती भाजी घालून तो रॅप करायचा. बरं, ठीक आहे. त्याला दोन्ही बाजून नाही करायचं ना? दोन्ही बाजून नाही करायचं. म्हणजे कारण काय, आपण ते बरेच रॅप करताना त्याला सगळ्या बाजूनी शेकून घेतो, म्हणून मी विचारलं. डोशासारखंच करायचं? डोशासारखंच करायचं. ठीक आहे. किती वेळ लागतो त्याला व्हायला? 5 ते 10 मिनिटं. ठीक. डोसा रॅप साठी लागणार आपला डोसा पण तयार झालेला आहे. बघा बरं, चेक करा खालून झालाय का, कारण आपल्याला तो फोल्ड पण करायचा आहे ना. हो, झालाय. हो, व्हेरी गुड. पुढे काय करायचं मग? आता त्याच्यावर भाजी स्प्रेड करायची. बरं. पांढऱ्या बॅटर वरती ते किती छान कलरफुल दिसते बघा, हो की नाही? हो. पुढे काय करायचं? आता त्याला रॅप म्हणजे चीज घालायचं आणि रॅप करायचं. तेच म्हणलं, चीज घालायचं ना अजून. कुठे घालायचं चीज? त्याच्यावरती असं स्प्रेड करायचं. आपल्या आवडीनुसार आहे. बरोबर. असेल जास्त तर नाही नाही, म्हणजे काय, मी कशामुळे थोडंसं ठेवलंय, ते नुसतं खायलाही छान लागतं ना. मला फार आवडतं. आता असं पूर्ण हे करायचं, फोल्ड करायचा. फोल्ड करायचं. व्हेरी गुड. आता आपला डोसा रॅप तयार झालेला आहे. बरोबर. कशासोबत खायचा का नुसताच खायचा? चटणी सोबत, सॉस सोबत, कशासोबत वाटेल त्या पदार्थासोबत आपण खाऊ शकतो. पण डोसा रॅप मुळे इतका छान अट्रॅक्टिव्ह आहे, दिसायला तर छान आहे, चविष्ट असेलच. पटकन तुम्ही लिहून घ्या रॅप साठी लागणारं साहित्य आणि कृती. डोसा रॅप साठी लागणारं साहित्य: डोशाचं तयार पीठ,
कांदा, रंगीत सिमला मिरचीचे काप, स्वीट कॉर्न, चीज, मिरेपूड आणि मीठ. कृती: प्रथम एका फ्राय पॅन मध्ये तेल गरम करून त्यात कांदा, सिमला मिरचीचे काप, स्वीट कॉर्न, मिरेपूड आणि मीठ घालून मिश्रण एकत्र परतून त्याची भाजी तयार करून घ्यावी. फ्राय पॅन मध्ये तेल घालून ते गरम झाल्यावर त्यावर डोशाचं पीठ पसरवून डोसा बनवून घ्यावा. तयार डोशावर भाजी आणि चीज घालून डोसा फोल्ड करून घ्यावा आणि डोसा रॅप सर्व्ह करावा.